Hello friends, I'm your friend Niranjan and you are watching my channel Niranjan Yes Lagare. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे एका मॉलमध्ये. मला काही खरेदी करायची होती आणि बहिणीला बाळासाठी काहीतरी घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे. तर इथे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत, त्यातील आम्हाला काजू घ्यायची होती. आम्ही 10चं किंवा 20चं घेणार आहे आणि इथे अवेलेबल आहे तसं बघायचं आहे. आणि मित्रांनो इथे खूप प्रकारचे प्लास्टिकचे वस्तूसुद्धा आहेत. तर हे भांडी घासायचा चोथा वगैरे स्टँड, साबण ठेवायचं, असं बरंच काय आहे. साईडला बघितलं तर मित्रांनो इथे गुलाबजामुनसुद्धा आहेत. तर हे पीठ न्यायचं, कालवायचं आणि दुधामध्ये तळायचं आणि पाकामध्ये टाकायचं, बस एवढीच रेसिपी असते जी इन्स्टंट असते. हे सगळं इथे खूप प्रकारचे कंपन्या आहेत. आणि इथं हा गुळ पावडरसुद्धा आहे मित्रांनो, म्हणजे आपण गुळ आणतो की नाही त्याची रेडीमेड पावडर आहे. थोडी महाग बसत्या कारण पावडर असल्यामुळं. आणि आम्हाला डेटॉल घ्यायचं होतं त्यामुळं इथे आलेलो आहे. यातील लहान बॉटलला घेणार आहे. तर मित्रांनो आम्ही खरेदी करताना मॉलमध्ये पण करतो आहे आणि बाहेरच्या मार्केटला रेग्युलर दुकानांमध्ये सुद्धा करतो आहे. असं काही नाही की आम्ही सगळंच मॉलमध्ये घेतो आहे, असं पण नाही की सगळंच आम्ही बाहेर नाही घेतो आहे. जसं पॉसिबल होईल तसंच आम्ही खरेदी करतो. आणि लहान बाळांची खेळणी तर एक नंबर होती, आम्ही पण बघाल तो, पण मला पाहिजे तसं खेळणं मिळालं नाही, त्यामुळं बाहेर बघणार आता. कारण दोरी असलं पाहिजे होतं तर बाळासाठी. खेळणी घर एक नंबर आहेत मित्रांनो. आणि इथे दात घासायचे ब्रशसुद्धा लहान मुलांचे एक नंबर आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स त्याच्यावरती आहेत, त्यामुळे लहान मुलांना दात घासायला चांगलं वाटेल. आणि इथं पॅम्पर्स, डायपर्स वगैरे सुद्धा आहेत, ते पण घ्यायचं होतं, त्यामुळे ते इथं घ्यायला आलेलो आहे. तर हे आहे चेचण्यासाठी असं मला वाटते, त्यामुळे तुमच्या आईसाठी हे गिफ्ट चांगलं आहे, कारण तुम्ही आगाऊपणा गेला की तुम्हाला ह्यानं चेचून काढणार. आणि इथं बॅग्स आणि छत्र्यासुद्धा अवेलेबल झालेल्या आहेत मित्रांनो. तर हा कोणता मॉल आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्हाला ओळखलं तर. तर हा कोल्हापूरमधलाच मॉल आहे, पण आहे ओळखाने सांगा. तर अशा प्रकारे आमची किरकोळ खरेदी झालेली आहे मित्रांनो. आम्ही कधीही वायफळ खरेदी करत नाही, जेवढ्या गोष्टी लागणार त्या आम्ही तेवढाच घेतो आहे. कारण कसं होते, मॉलमध्ये गेले की सगळं बघून हे घेऊ का ते घेऊ असं प्रत्येकाला होते, शेवटी माणूस आहे. आणि इथं टिकल्या वगैरे आणि स्टेशनरी साईडसुद्धा इथं आहे, सगळ्याच गोष्टी इथं पाहायला मिळतात. आणि इथं मित्रांनो पुढं गिफ्टसुद्धा आहेत, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळूमामा आणि बऱ्याच संत देवतांच्या फोटोचं इथं मूर्त्या आहेत, हे आपण गिफ्ट देऊ शकतो. तर बहिणीला तिच्या घरी सोडून मी घरी आलेलो आहे आणि घरी जेवण तयार आहे. जेवणामध्ये आज बरेच मेनू आहेत, बऱ्याच भाज्या आहेत. याचं कारण काय तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो, तर याचंसुद्धा एक कारण आहे. कारण आता रात्रीची वेळ आहे, त्यामुळं सकाळी केलेली आंबोळी आणि बटाट्याची भाजी ती राहिलेली आता मी खात आहे. त्याचप्रकारे जी गवारीची भाजी असते ती समोरच्या आत्याने दिलेली, आणि मेथीची भाजी काल रात्री थोडी शिल्लक राहिलेली, आणि वरण आणि चपाती आत्ता गेलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओ सगळ्यात तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो पुन्हा भेटू असंच एका छानशा व्लॉगसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.